नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मी सकाळी 8 वाजता उठलो. 8 वाजता उठून मस्तपैकी आंघोळ करून फ्रेश झालेला आहे. सकाळचं मस्तपैकी दूध पिलेलं आहे. आज शनिवार आहे तर माझा आज उपवास आहे. उपवासात आता मी शाबू खात आहे. जूनच्या पेरणीसाठी त्या घरातील शेंगा येतात, जे आता फोडायचं चाललेत आहे. त्याचं बी काढायचं चाललेलं आहे पेरणीसाठी. पसरी आहे, पसरी शेंग आहे. त्याचं बी काढायचं, नंतर ठेवायचं साठवून, नंतर जूनमध्ये पेरायचं रानामध्ये. तर दादाने वरून शेडातून मस्त आणली खाली घरामध्ये, तर पाणी दाखवायला. तर पाणी दाखवायचं चाललेलं आहे. तिकडं रेड काढतो, ह्याचा पण चाललेला आहे. म्हशीला धुवायचं चाललेलं आहे थोडं. तर दादा म्हशीला दुसरी धुवा. आता निघालं आहे नवा रस्त्यावरती, चालत निघालेलं आहे. आईची तब्येत बरी नाही तर निघाले आईला दवाखान्यात घेऊन. आता जास्त मी नवा रस्त्यात पोहोचलेलो आहे. आता मी आलेलो आहे दवाखान्यामध्ये आईला घेऊन. दवाखान्यात आता आलेलं आहे दुकानामध्ये घरचं थोडं साहित्य नेण्यासाठी, घरचा बाजार करण्यासाठी आलेलं आहे. आता मी पेत आहे सगळा रस. आई मी आणि त्याची कसला रस पेत आहे. थोडा भाजीपाला घेतला घरामध्ये काढण्यासाठी. सध्या आता आंब्याची सीझन आहे तर आंबे घेतले इकडे घरी. आता मर्री गावात पोचलेलो आहे. ताई इथून निघालेला आहे चालत कदमवाडीला. 10 मिनिटे लागतील चालत जायवरती. ऊन टाकते आता भरपूर, तर म्हणून आता निघाली चालत वरती. आत्ता जस्ट घरावर पोहोचलेला आहे. भरपूर ऊन लागतं आता वाजलेत 5. तर 5 वाजलेत म्हटलं तर जाऊया रानामध्ये. तर रानामध्ये आलेला आहे रानमेवा खाण्यासाठी. इथं वांढर बसलेत बघा, वांढर आहेत. हे आहे जांभळाचं झाड. त्याला जांभळं आलेले आहेत. आता आलो आहे जांभळं खायला. तर ह्या झाडावरती चढणार आणि जांभळं काढणार. आता वर झाडं छोटत आहे जांभळं खाण्यासाठी. वरती झाडावर आता वरती चाललेलं आहे झाडावरती जांभळं खाण्यासाठी. उपवास आहे पण मी जांभळं खाणार नाही, घरी गेलं खाणार. हे वेगळं जांभळं.
वरती झाडावर चढलेलं आहे जांभळाच्या, जांभळं खाण्यासाठी, रानमेवा खाण्यासाठी. अशी जांभळं काढायची इथं, तोडायची इथं, परत नंतर अशी पिशवीमध्ये ठेवायची इथं. इथे पिशवी केली आहे, पिशवीमध्ये ठेवायची तशी. पिशवीमध्ये अशी एवढीशी जांभळं काढलेली आहेत. तर घरी जाऊन खायचं मस्तपैकी मीठ लावून. मग मीठ लावले की मस्त गोड लागतात आणि गोड रुचकर लागतात जांभळं. रानमेवा येऊ, रानातला रानमेवा. रानमेवा खाण्यासाठी आलो होतो. तर डोंगरामध्ये इथं आंब्याची पण झाडं आहेत. तर एका आंब्याला पाड लागला आहे. त्याच्या खाली इथं एवढे पाड वाढलेत, वरून झाडावरचे खाली पडलेले पाड सर्व पिकलेले आहेत. आंबे आहेत हे, डोंगरातील झाडाचे आंबे आहेत हे. आता मी एक झाडाला आंबा आहे तो पिकलेला आहे, तो दगडानं पडतो. मी ज्यावेळेस गावी होतो त्यावेळेस मी दगडानं आंबा पाडत होतो, ज्यावेळेस मस घेऊन होतो त्यावेळेस. आता एक आंबा पाडतो दगडाने. हा आंबा पाडला बघा, दगडानं पडलेला आंबा आहे वरचा, झाडावरचा. हा पाडलेला आंबा हात आहे. हा आंबा गोड आहे, मस्त गोड लागतो आंबा पाडलेला. डोंगरात आलेला आहे. तर आंबे खाऊन आता इथं वरती डोंगरात आलेलं आहे, करवंद खाण्यासाठी आलेलं आहे. तर करवंद थोडीफार करवंद तोडलेली आहे रानमेवा खाण्यासाठी. मी आणि स्वप्नील आलेले, मावशीचा मुलगा आलेला आहे. आम्ही दोघं आलेलो वरती रानामध्ये रानमेवा खाण्यासाठी. हे डोंगराच्या खाली आमचं गाव आहे. हे दिसते ती कदमवाड आहे, खाली दिसते ती कदमवाड आहे. त्याच्या खालीच हे मंगेवाडी आहे आणि त्याच्या खाली दिसते ते मरळी गाव आहे. पूर्ण मरळी गाव आहे असे. आता वाजले 7. आता अर्धे वाटेमध्ये आले, डोंगरातून खाली आलेलं आहे. आता घरी निघालेलं आहे. आता अर्धे वाटेमध्ये आलेलं आहेत. तर मस्तपैकी हवा सुटलेला आहे, मन मोकळं असा हवा आहे. मस्त असं वातावरण आहे. असं सध्या सूर्य गेला आहे तर मोकळी हवा सुटलेली आहे मस्तपैकी. मस्त हवा सुटलेली, गारगार हवा. सूर्य आता गेला आहे, हवा सुटलेली मस्त गार हवा सुटलेली आहे. गावी आले की मस्त प्रसन्न वातावरण असते.
निसर्ग सानिध्यात राहायचं मस्त वाटते आपल्याला. हा आणल्या बघा रानमेवा डोंगरातून खाण्यासाठी. हे पाडाचा आंबे आहेत. हे करवंद आहेत बघा. हे करवंद आहे जांभळं. एवढी जांभळं आणली झाडावरून काढून. ही पाडाचा आंबा आहेत. हा आहे रानमेवा. तर आज रानात गेलो होतो. मन प्रसन्न झालं. रानातला रानमेवा खाऊन आंबे करवंदे जांभळे खाले. मस्त वाटले. हे वर्षातून एकदाच येते. त्याचा तो आनंद घ्यावा लागतो. त्यासाठी रानात फिरायला लागते. रानात जावं लागते. डोंगरात जावं लागते. तेव्हाच तो आपल्याला रानमेवा खायला भेटतो. तर मन प्रसन्न झाले खाऊन. ही चव पण वेगळी असते रानातल्या फळांची. तर आता अशा प्रकारे मी ब्लॉगचा एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चॅनलवर नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. जय शिवराय.